ते दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जाऊन थेट त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि त्याचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून आज नाशिकमध्ये हे आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर थेट धडकण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांकडून केला जातोय, मात्र पोलिसांनी काँग्रेस कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर या आंदोलकांना रोखलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी राहुल गांधींच्या फोटोला या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करून आपला निषेध या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। काहीसं गोंधळाचं वातावरण या सगळ्या प्रकारामुळे, या आंदोलनामुळे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि कुठेतरी काल काँग्रेसने ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलेलं होतं त्याचा निषेध या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। अगदी काळी शाही देखील या ठिकाणी राहुल गांधींच्या फोटोला त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। काळी शाही राहुल गांधी यांच्या फोटोवर फेकण्यात आलेली आहे। या दृश्यांमध्ये अगदी जोडे मारो आंदोलन आता सगळे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी करताना बघायला मिळत आहेत। कार्यकर्त्यांची भूमिका आक्रमक आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्ते या ठिकाणाहून पुढे काँग्रेसच्या कार्यालयाच्या वर धडकण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे। शहराचे शहराध्यक्ष सुनील केदार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। केदार साहब आंदोलन करता है, इसके पास कार्यकर्ता ने वो उसमें घुस गए, उसका निषेध करके हम आंदोलन कर रहे हैं। नीट पेपर फुटी प्रकरणात कॉक्रोच जनता पार्टीने संसदेच्या बाहेर आंदोलन केलं, त्याचा फायदा घेत काँग्रेसनेही त्या आंदोलनात उडीत घेतली, त्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करतोय। थेट त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयावर जाण्याचा प्रयत्न आहे आपला। काँग्रेस करते शिल्लक नाही। कॉक्रोच जनता पार्टीचा आधार घेऊन काँग्रेसने ज्या त्या आंदोलनात उडी घेतली आणि देशविघातक आणि ढोंगी ज्या लोकांबरोबर काँग्रेस आंदोलनात उतरली त्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करतोय। पाहतोय भाजप अध्यक्ष सुनील केदार यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकत होतो। पोलीस खरं तर कार्यकर्त्यांना या ठिकाणी थांबवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न करतायत जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार